आता एक महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरेंना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईमध्ये शाखांचं उद्घाटन करण्यासाठी बाहेर पडलेत खरे, मात्र वाहतूक कोंडीचा फटका त्यांना इतका बसलाय की ते मध्येच अडकून पडलेले आहेत। महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाखांच्या भेटी द्यायला सुरुवात केली आहे। भांडूप कुर्ला भागातील मनसे शाखांना राज ठाकरे आज भेट देणार आहेत। आपली ताकद असलेल्या प्रभागांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत। आज पूर्व उपनगरामधल्या शाखांना ते भेटी देतील आणि उद्या पश्चिम उपनगरामधल्या शाखांना ते भेट देणार आहेत। आणि याच अनुषंगाने आज सकाळी राज ठाकरे घरातून बाहेर पडले। शिवतीर्थ या निवासस्थानावरून ते बाहेर पडलेत, मात्र मुंबईतल्या मोठ्या वाहतूक कोंडीचा फटका राज ठाकरेंनाही बसलाय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, राज ठाकरे नेमके कुठे अडकून पडलेत, त्यांना कसा या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय? मनसे सज्ज झालेले आहे आणि आज राज ठाकरेंनी आपला दौरा जो आहे तो मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये काढलेला पाहायला मिळतो। खरं तर 2 दिवसाचे दौरे आहेत। आज मुंबई पूर्व उपनगर आहे आणि उद्या पश्चिम उपनगराचा आहे। मात्र घरातून बाहेर पडताना शिवतीर्थावर बाहेर पडताना काही काळ जे आहे ते वाहतूक कोंडीचा सामना राज ठाकरे यांना करावा लागलेला होता। आपण पाहतो शिवाजी पार्क पासून ते प्लाझा पर्यंत येण्यासाठी काही काळ वाहतूक कोंडीमध्ये राज ठाकरे अडकलेले होते। शिवसेना भवनच्या समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे। त्यानंतर राज ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक गाडीच्या खाली उतरून त्यांनी वाहतूक कोंडी जी आहे ती साईडला करून राज ठाकरे यांच्या ताफ्याला रस्ता करून दिला आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्यामुळे आज काही प्रमाणामध्ये राज ठाकरे यांना सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करताना पाहायला मिळालेला आहे। आता राज ठाकरे विक्रोळीच्या आसपास पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये भांडूप या ठिकाणी पोहोचतील आणि भांडूपमध्ये शाखा क्रमांक 109 या ठिकाणी जे वाघेश्वरी मित्रमंडळ जवळ जे शंकर तुलसी तळा इथं आहे त्या शाखेचं उद्घाटन करणार आहे। आणि आज संपूर्णपणे पूर्व उपनगरात आपल्याला या सगळ्या शाखांचं उद्घाटन होताना पाहायला मिळणार आहे। मात्र कुठेतरी वाहतूक कोंडीचा फटका नक्कीच सामान्य मुंबईकरांप्रमाणे राज ठाकरेंना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय। राजू, धन्यवाद त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।